जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. आज आपण धम्मपदातली 98 आणि 99 ह्या दोन गाथा एकदम पाहणार आहोत. अच्छा, कारण त्या ठीक आहे. एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि चर्चाही त्याची एकत्र होऊ शकते. गामे वा यदि वा अरण्ये निन्ने वा यदि वाथले यथ अर्हन्तो विहरन्ति तं भूमिं रमणीयकं रमणीयानि अरण्यानि यत्थ न रमते जनो वीतरागा रमिष्यन्ति न ते कामगवेषिणो. तर या दोन्ही दोन्ही गाथांचा आपण एकत्र अर्थ पाहिला तर तो असा होईल की गाव असो की जंगल, गाव असो की जंगल, उंच डोंगराळ जमीन असो की खोल दरी. कारण आता त्यावेळेचा जो काळ तो हा हिमालयाच्या त्या पायथ्याशी असणारा तो प्रदेश आहे, डोंगराळ प्रदेश आहे. ते दाट झाडी आहेत, अरण्य आहेत. त्यामुळे त्या उपमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ती त्यावेळेची ती परिस्थिती असणार आहे. त्यामुळे गाव असो की जंगल, खोलगट जमीन असो की डोंगराळ भाग, अरहंत जिथे कुठे असतील ती भूमी रमणीय असते असं म्हटलेलं आहे. अरहंत जिथे असतील ती भूमी रमणीय असते. आणि अशा रमणीय वातावरणामध्ये किंवा अशा रमणीय भूमीमध्ये सामान्य लोक जास्त रमत नाहीत. तिथं अर्हत रमतात. आणि कारण ते वीतराग असतात. म्हणजे ते राग म्हणजे लोभ, इंद्रिय तृष्णा. ते इंद्रिय तृष्णेतून ते मुक्त असतात, विरत असतात. म्हणजे कामभोगांच्या मागे, इंद्रिय तृष्णांच्या मागे ते पळणारे नसतात. असा एक दोन्ही गाथांचा हा सामायिक अर्थ अशा प्रकारे निघतो. आता याच्यावर फक्त आता यातला रमणीय भूमी का रमणीय भूमी, तिला रमणीय भूमी का म्हटलंय तिथं? कारण जिथं माणूस रमतो म्हणजे जिथं आनंद मिळतो, जिथं दुःखाचा लवलेश नाही, यातना नाहीत, विचलन नाही, डिस्टर्बन्स नाही, अशी अशी भूमी, तिथे माणूस रमतो. जिथे टेन्शन आहे, ताणतणाव आहे, संघर्ष आहेत, भांडणं आहेत, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, लोक नेहमी इंद्रिय तृष्णांच्या मागे म्हणजे पछाडलेले असतात, विषयांनी पछाडलेले असतात. अशा अशा याच्यामध्ये ती भूमी रमणीय नसते. तिथं सामान्य माणूस पण खरं म्हणजे तिथं रमत नसतो. त्यालाही जे पाहिजे असते, जे सुख किंवा खरा आनंद त्याला जो पाहिजे असतो तो अशा जगात नसतोच. इथे सगळी काय म्हणतात, नुसती पळापळ, धावपळ, वसवस, पाहिजे नकोचा दोलायमान दोलायमान माणसं असतात तिथं, पाहिजे नकोच्या त्या संघर्षामध्ये, इच्छा आकांक्षामध्ये. आणि अर्हतानं जो अर्हत बनतो किंवा बनण्याचा प्रयत्न करतो तो याच्यामध्ये, अशा दोलायमान वातावरणामध्ये तो त्याचं चित्त तो विमुक्त करतो. पद्धतशीर साधनेनं, जागृतीपूर्वक समजून घेऊन त्याच्या ते लक्षात येतं की सुखासाठी कितीही प्रयत्न केले तरी अशा वातावरणामध्ये आपलं चित्त हे कधी समाधानी होऊ शकत नाही. म्हणून तो त्या वातावरणातच असेल परंतु मनाने मुक्त असतो. म्हणून गाव असो, आता गाव म्हणजे लोक, जिथे लोक आहेत ते गाव.
म्हणजे तो गावातही, तो जिथं जाईल त्या गावाला तो रमणीय बनवतो. कारण तो जे अनुभवाच्या गोष्टी सांगतो किंवा मुक्तीच्या गोष्टी सांगतो, म्हणजे धम्म सांगतो, जागृती सांगतो, तर ते ते गाव पण रमणीय होतं असं म्हटलेलं आहे. किंवा अरण्यात गेला, तिथे जे काही आता त्या काळामध्ये अरण्यामध्ये असे म्हणजे शोध घेणारे उपासक, काही उपासकही असतील, अरण्यात राहणारे, जसे आदिवासी असतात किंवा अरण्यवासी असतात, किंवा बाकी साधू लोक किंवा संन्यासी लोक, ध्यान साधना करणारे, तर अशा याच्यामध्ये अरहंत गेले, जे चित्तमुक्त आहेत, जे ज्यांना जे बोधी प्राप्ती झालेली आहे, असे लोक त्या अरण्यात गेले तरी ते अरण्य रमणीय होतं असं म्हटलेलं आहे. आणि कसा कोणताही भाग असो, भूभाग कोणताही असो, खोल दरी असो नाही तर उंच डोंगर असो, ते जिथं जिथं जातील, जिथं जिथं मिसळतील, ती भूमी रमणीय होते. पण अशा भूमीमध्ये सामान्य लोक जास्त रमत नाहीत, कारण ते सामान्य असतात. त्याला पृथुजन असं म्हटलेलं आहे पालीमध्ये. पृथुजन, पृथकजन, हे त्या भूमीमध्ये रमत नसतात. तिथं फक्त अर्हतच रमू शकतात किंवा अर्हतांमुळेच ती भूमी रमणीय बनलेली असते, असाही त्याचा अर्थ केलेला आहे. तर अर्हतांची आपण जी सगळी लक्षणं पहिल्यापासून पाहिलेली आहेत. अं, ज्यांचा प्रवास पूर्ण झालेला आहे, ज्यांचं शोकमुक्त आहेत, विमुक्त आहेत, ज्यांच्या सर्व ग्रंथी क्षीण झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये कुठलाही संताप नाही, ते जागृतीपूर्वक प्रयत्न करत असतात. अं, हंस जसा जलाशयाला सोडून स्वतंत्र विहार करतो, असे ते विहार करत असतात. ते कुठलाही परिग्रह करत नाही. आहारामध्ये योग्य प्रमाण जाणतात. त्यानंतर शून्य शून्याबद्दल आपण जे केलं की जो जिथे काही राहत नाही, अर्हताचा अर्थच काही न राहणं असा आहे. म्हणजे कुठले यातना देणाऱ्या कुठल्याही गोष्टींचा लवलेश त्यांच्या चित्तात नाही. मग तिला शून्यता अशी एक संकल्पना काही लोकांनी वापरलेली आहे. तर ते शून्यतेमध्ये असतात, किंवा ज्याला आपण शून्यागार म्हणतो, त्यांचं शरीर काया हीच शून्यागार असते. कारण तिथं ते कुठली धावपळ नसते. ते निमित्तरहित निर्वाण त्यांनी प्राप्त केलेलं असतं. आणि असं म्हटलेलं आहे की अशा व्यक्तीची गती जी आहे, अशा व्यक्तीची गती, जसा पक्षाची गती आपण पाहू शकत नाही, आकाशातल्या पक्षाची गती आपण पाहू शकत नाही, मोजू शकत नाही, अशा प्रकारे ते विहार करत असतात असं म्हटलेलं आहे. त्यांचे आश्रव म्हणजे चित्तमल क्षीण झालेले असतात. ते आहारामध्ये आसक्त राहत नाहीत. त्यानंतर जशी आकाशात पावलं उमटत नाहीत, तशी अर्हताची चित्तावस्था, मनवस्था ही ओळखता येत नाही. त्यानंतर पुढे म्हटलेले असे, ज्याप्रमाणे सारथी घोड्यांना लगाम ठेवतो, त्यांना ताब्यात ठेवतो, तशी अर्हताची इंद्रियही शांत आणि संयमित असतात. त्यांचा अभिमान गळून पडलेला असतो, मान गळून पडलेला असतो. त्यानंतर ते अ, मलरहित असतात. त्यानंतर ते पृथ्वीप्रमाणे क्षुब्ध होत नाहीत. त्यानंतर जे स्तंभाप्रमाणे ते अविचल असतात. चिखल नसलेल्या सरोवरासारखा सरोवरासारखं त्यांचं चित्त असतं, मन असतं. अं, त्यानंतर त्यांची वाणी शांत असते.
आणि काल आपण जे पाहिलं की ते अश्रद्ध अकतयू संधी छेदौ चयनुरो, हे एक वेगळं काल जरा शॉकिंग जे त्यांचा गुणधर्म आहे तो पाहिलेला आहे की सामान्य माणसं भावना आणि भावनिक कृती, भावना विचार कृती यांच्या संधीमध्ये, यांच्यात कात्रीमध्ये सापडलेले असतात सामान्य लोक, आणि अर्हत त्याच्यातून मुक्त झालेले असतात. म्हणजे त्यांना निर्वाण प्राप्त झालेले असते. त्यांनी भवसागराचे भवाचे किंवा संसाराचं बंधन त्यांनी तोडलेलं असतं. पण आता संसार म्हणजे परिवार अशा अर्थानं नाही, तर भवचक्र जे दुःखचक्र आहे, जे अज्ञानातून सुरू होतं आणि दुःखात त्याचा शेवट होतो, ते भवचक्र ज्यांनी तोडलेलं आहे किंवा त्या चक्रातून, त्या जाळ्यातून ते बाहेर पडलेले आहेत. अविद्या, अविद्येतून हे संस्कारयुक्त अस्तित्व, अविद्या, संस्कार, विज्ञान, हे बॉडी माइंड, नामरूप, हे इंद्रियांचं जग, षडायतन, त्यांचे विषयांचा स्पर्श, षडायतन स्पर्श, त्याच्यातून होणाऱ्या सुखदुःख सुखदुःख इत्यादी जाणीवा, सुख म्हणजे वेदना, वेदनेमुळे जे पाहिजे असतं त्याची सारखी तृष्णा, इच्छा, त्याच्यातून के होणारं उपादान, उपादान म्हणजे संग्रह करणं, जमा करणं, आत घेणं, स्वतःचं बनवणं, संस्कारित होणं, ते संस्कार, उपादान, उपादानामध्ये ती व्यक्ती तशी बनते, जे जे संग्रह करते ती त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या चित्ताचा, मनाचा, वर्तनाचा, बोलण्याचा तो भाग बनतो. तसा तो बनतो म्हणून भव म्हणजे बनणे, होणे, टू बी, होणं. तसा तो बनतो भव. आणि जिथं काहीतरी बनतं तिथं ते संपुष्टात येण्याची प्रक्रिया पण तिथेच सुरू होत असते. कारण जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे, जिथं निर्माण होतं त्याला लय असतो. तर रायझिंग पासिंग ज्याला म्हटलेलं आहे, किंवा उदय होतो तिथं व्यय पण होतो, नष्ट पण होतं. तर असं असं हे भवचक्र आहे, ज्याचा परिणाम हा शेवटी दुःखदायक असतो. कारण ते त्या चक्रामध्ये किती आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तो आनंद कधी पूर्णपणे मिळत नाही, तात्पुरता मिळतो. परंतु पाठीमागं असणारं जे दुःख आहे, यातना आहेत, विचलन आहे, ते मात्र सतत राहतं. अशा सगळ्या ह्याच्यातून त्या भवसागरातून अर्हताची सुटका झालेली असते आणि तो उत्तम पुरुष असतो. अशा प्रकारे आपण पहिल्या ज्या काही कालपर्यंतच्या 8 गाथा पाहिल्या, त्या 8 गाथा म्हणजे अर्हतांची लक्षणं आहेत. त्या लक्षणाकडे आपण जरी नुसतं आता अवलोकन जरी केलं, थोडंसं त्याचं ओझरतं जरी पाहिलं, तर ती चित्तावस्था किती मुक्त आणि उदात्त असू शकते, हे आपल्याला म्हणजे कल्पनेनं पण लक्षात येऊ शकतं थोडंसं. तर असा मुक्त मनुष्य हा जिथे जाईल तिथं ती भूमी रमणीय असते असं म्हटलेलं आहे. अशा याच्यामध्ये सामान्य लोक रमत नाहीत. केवळ ज्यांना प्राप्ती होते अशाच लोकांमुळे ती भूमी रमणीय होते. त्या भूमीमध्ये ते रमतात आणि जे जे लोक त्यांच्या प्रभावाखाली येतात मग त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते आणि नंतर ते देखील रमू शकतात. असं एक सर्वसाधारण या अ, संपूर्ण अर्हत वग्गाचा जो शेवट आहे तो अशा प्रकारे आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आता अर्हत वग्गामध्ये अर्हतांचे जे काही गुण आहेत ते सगळेच्या सगळे ह्या वग्गामध्ये आलेत असा त्याचा अर्थ नाही. अर्हत अर्हत किंवा बुद्ध
बोधी याच्या अनेक अनेक प्रकारे ते पाहता येतं. परंतु संकलनकर्त्याला जेवढ्या गाथा सापडल्या अर्हत या विषयासंबंधी, त्यांनी त्या एकत्र करून इथं टाकलेल्या आहेत. त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या याच्यामध्ये खूप काही चर्चा करण्यासारखं नाही, परंतु जी आपण चर्चा केलेली आहे या वग्गाला धरून, या विषयाला धरून, त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. त्याच्यावर आपण काही मुद्दे लक्षात आले नसतील किंवा पटले नसतील, काही काही गोष्टी अशा असतात का त्या पटत नाही. जसं आता कालचा आपला मुद्दा होता श्रद्धा. मन हे, चित्त हे श्रद्धेमुळेच चित्त आहे. श्रद्धा, कारण श्रद्धा म्हणजे काहीतरी पाहिजे. श्रद्धा म्हणजे मन तिथं का जडतं, का तिथं अडकलं जातं, तर ती गोष्ट पाहिजे. आणि ती गोष्ट का पाहिजे, कारण ती गोष्ट नसते. म्हणजे माणसाला सुख पाहिजे, म्हणून सुखासाठी माणूस धडपडतो आणि ज्याच्यातून सुख मिळेल ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण सुख का पाहिजे, कारण ते नसतं. जी गोष्ट नसते त्याच्यासाठी धडपड चाललेली असते माणसाची. शांतता नसते, अशांत चित्त असतं, तर मग शांती पाहिजे. गरिबी असते तर मग आपल्याला श्रीमंती पाहिजे, म्हणजे पैसे पाहिजे. आपल्याला घर नाही तर घर मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला शिक्षण नाही, शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. नोकरी नाही, नोकरीसाठी प्रयत्न करतो. जे नाही त्याच्यासाठीच माणसाची धडपड चाललेली असते. पण आपल्याला आपलं लक्ष धडपडीवर असतं, कारणाकडे नसतं. आणि आता त्या कारणाकडे वळा, त्या प्रश्नाकडे वळा. चित्त विचलित का होतं, अशांत का असतं, याच्याकडे वळा, अशा पद्धतीनं ही बुद्धांची शिकवण असायची. आणि म्हणून त्याच्याविषयी सगळी चर्चा झालेली आहे. व्यावहारिक चर्चा नाही करत ते. व्यावहारिक चर्चा म्हणजे काय पाहिजे माणसाला, इंद्रियांना काय पाहिजे, ह्याच्यावर ते विचार नाही करत बसत. म्हणजे पाहिजे ते मिळत बसा असं नाही म्हणत. का पाहिजे ते, त्याच्या पाठीमाग त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, जे मनामध्ये दडलेलं आहे, जे चित्तामध्ये दडलेलं आहे, जे इच्छा आकांक्षा तृष्णांमध्ये दडलेलं आहे, त्या कारणाकडे वळा. म्हणजे दुःख समुदायाकडे वळा, कारणाकडे वळा. त्या कारणाचा बोध झाला, ते निमित्त समजलं कशामुळं हे सगळं, किंवा ते प्रश्न सुटायला सुरुवात होते. असं म्हणजे थोडंसं सामान्य व्यावहारिक जगाच्या वरकरणी पाहता तर त्याच्या विरुद्ध जाणारी ही गोष्ट आहे. म्हणून धम्म हा पटकन माणसाला समजत नाही. बुद्ध माणसाला पटकन लक्षात येत नाही. आणि ते लक्षात का येत नाही, तर ते जे सत्य आहे, ते जे वास्तव आहे, ते वास्तव जागृती नसल्यामुळे दिसत नाही. सत्य, वास्तव पाहिलं तर दिसतं, आणि पाहिलं तरच ते सत्य आहे. जे सत्य पाहिलंच नाही, जे वास्तव पाहिलंच नाही, ते वास्तव नसतं त्याच्या दृष्टीनं. पण ज्याला ते दिसतं, ज्याला ते जाणवतं, ज्याला त्याचा बोध होतो, त्याच्या दृष्टीनं त्याच्या दृष्टीनं ते सत्य असतं, वास्तव असतं. आणि त्याला जो आवश्यक गुण पाहिजे, किंवा जी आवश्यक पात्रता किंवा शक्ती मिळवली पाहिजे, ती शक्ती, ती पात्रता म्हणजे जागृती आहे, म्हणजे सती आहे. असा एकूण हा याचा निष्कर्ष निघतो, म्हणजे माझ्या दृष्टीनं. आज खूप काही बोलावं असं मला वाटत नाही. या वग्गाचा आपण आज शेवट केला. 99 गाथा पूर्ण झाल्यात. आणि आपण ह्या वग्गाविषयी किंवा आधीच्या वग्गांविषयी काही
मुद्दे जर आपल्याला बोलायचे असतील, सांगायचे असतील, स्वतःचे काही अनुभव सांगायचे असतील, स्वतःचा काही अभ्यास असेल, त्याच्याबद्दल जर काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो आणि चर्चाही करू शकतो. आज मी जास्त शांत बसणार आहे. गरज असेल तिथेच मी बोलेल. हम्म. एक मला असं वाटतंय की आपण त्रिरत्नाची आपण पूजा करतो आणि त्यामध्ये मेणबत्ती वगैरे अगरबत्ती लावणे हे देखील श्रद्धा आहे. पण असं आपण म्हणजे त्याला असं म्हणू शकतो का हे कर्मकांड असू शकते मग? त्याच्यामध्ये भावना चांगल्या असतात हम्म, आणि म्हणून ती श्रद्धा आहे. ती श्रद्धा जी असते, श्रद्धा स अज्ञानी जरी असली तरी करणाऱ्याच्या दृष्टीनं ती गोष्ट काय म्हणतात, पवित्रच म्हणता येईल. त्याला श्रद्धा ही पवित्र मानली जाते ना. हम्म, श्रद्धा ही पवित्र मानली जाते आणि त्याचा संबंध पाप पुण्याशी आहे. त्याच्यात पुण्य पाहिलं जातं. श्रद्धेमध्ये पावित्र्य पुण्य पाहिलं जातं आणि जो करतो भले त्याला त्याची अ, सती नाही, त्याचं भान नाही, त्याची कळत नाही तो काय करतो ते, पण त्याला त्याच्यातून आनंद मिळतो आणि आनंद मिळतो त्या श्रद्धेमुळे. तर तो एवढ्या मोठ्या गोष्टी करतो ना. इतक्या म्हणजे आता ज्या काही आपण सगळ्या जत्रा यात्रा, नवस, उपास तापास, व्रत वैकल्य कर्मकांड कोणती घ्या, त्याच्या पाठीमाग माणसातल्या चित्ताचा श्रद्धेचा गुण आहे. आता त्याच्याविषयी जाग नसते, कारण स्वतःची संपर्क जर नसेल, म्हणजे या कायेशी कायेतल्या जाणीवा, चित्त, विचार प्रक्रिया, इंद्रिय, कर्म, कायिक कर्म, वाणी, हे सगळ्याचं जर भान नसेल तर काय करतो ते कळत नाही. पण त्याच्यात श्रद्धा हा म्हणजे असं म्हणता येईल, हा एक जन्मजात गुणच आहे. श्रद्धा म्हणजे जिथं मन जडतं ते, ज्याच्यावर मन जडतं ते श्रद्धेमुळंच. ज्याच्यामुळं मन जडतं ती श्रद्धाच आहे. त्या इच्छा आहेत, त्या तृष्णा आहेत, त्याच्यामध्ये ज्याला आपण नकारात्मक गोष्टी म्हणतो त्याच्यातही मन जडणंच आहे. परंतु हे श्रद्धेमध्ये जरा पावित्र्य जोडलं जातं, की त्याला असं वाटतं काहीतरी मोठ्या गोष्टीला आपण हे करतोय, प्रतिसाद देतोय, भावनिक प्रतिसाद आहे तो. त्याच्यामुळे ती कृती तशी त्याची मनापासून घडते. त्याला आतमध्ये त्याच्यातून त्याला एक प्रकारे अं, आनंद मिळतो. म्हणून असंही म्हटलेलं आहे, श्रद्धेतून आनंद निर्माण होतो आणि त्या आनंदासाठी ती श्रद्धा असते आणि ती व्यक्त होते. म्हणून त्या कृती, ते कर्मकांड, त्याला आनंद मिळतो. पण तो आनंद अं, शाश्वत आहे का, टिकून राहणार आहे का, हा वेगळा मुद्दा आहे. हा मुद्दा सती जागृतीला लक्षात येतो. जे मी करतो श्रद्धेनं करतो, मला चांगलं वाटतं म्हणून करतो, ते माझ्या दृष्टीनं पवित्र आहे. पण खरंच त्याच्यातून जे पाहिजे ते मिळतं का? का फक्त असं वाटतं, फील होतं? ते जाणीवा ज्या आहेत, त्या श्रद्धेमधल्या ज्या जाणीवा आहेत, त्या जाणीवा ते सगळं करून घेतात. आता तुम्ही जे म्हणालात आता दानके सर, की आपण जे आता वंदना करतो, त्रिरत्न वंदना करतो, जे काय करतो, त्याच्यामध्ये पुन्हा श्रद्धेचाच मुद्दा आहे तो. हम्म.
आता बुद्ध धर्माची शिकवण अशी आहे का, जे काही आपण करतो, म्हणजे आपलं जीवनामध्ये ज्या काही कृती घडतात, कायिक वाचिक मानसिक कोणत्याही कृती असोत, त्याची सती असली पाहिजे, त्याचं भान असलं पाहिजे. त्यास ते जे काही आपण करतो ते समजलं पाहिजे. मग त्यातली ते योग्य आहे की अयोग्य आहे हे लक्षात येतं. जर अयोग्य आहे पण त्याच्यात श्रद्धा आहे, तर मग ती अंधश्रद्धा बनते. म्हणजे आंधळी श्रद्धा म्हणजे काय, ते त्याला दिसतच नाही ते काय करतो, फक्त करतो. का? त्याच्या अंतरप्रेरणा, चित्तातल्या प्रेरणा, जे चित्त त्याला माहित नाही, चित्तानुसतीच नाही, चित्ताचं भानच नाही. तर त्या चित्तातून ज्या श्रद्धा निर्माण होतात, त्या श्रद्धेतून जे कर्मकांड होतात, ते सगळं चित्तच आंधळ आहे, तर ती श्रद्धा पण आंधळी आहे आणि ते कर्म पण आंधळे आहेत. मग ते कर्मकांड बनतं. ते फक्त एक काय म्हणतात, अं, तो करतो, त्याला नाही माहित तो का करतो, पण तो करतो. तसं आपणही समजा त्रिरत्न वंदना, बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, काय आहे त्याच्यामध्ये, काय सांगितलंय? म्हणजे आता इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, बुद्धाचे गुण आहेत. बुद्ध कसे आहेत? इतिपिसो भगवा, भगवा म्हणजे ज्याने तृष्णेतून मुक्ती, ज्यांनी, वान म्हणजे तृष्णा, भग्ग म्हणजे नष्ट करणे. तर भगवान जे तृष्णामुक्त आहेत, म्हणून अरहत आहेत. भगवतो अरहतो, का तर ते सम्मा संबुद्ध आहेत, संपूर्ण जागृत आहेत, त्यांना बोध झालेला आहे. आता ही वंदना करताना जर हे अर्थ जर लक्षात नाही आले, तर मग ते कर्मकांड झालं, ते अंधश्रद्धाच आहे ती. हा, हे असं असं म्हटल्याने जणू काय बुद्ध मला प्रसन्न होतील, किंवा मी बौद्ध आहे, त्याच्यामध्ये एक मी भाव पण आहे, आत्मभाव पण आहे. का मी स्वतः चांगला किंवा पवित्र कसा आहे हे मी मलाच स्वतःला एक सांगतो जणू काही, किंवा लोकांसमोर मी करतो, तर लोकांनी मला चांगलं समजावं, अशी पण भावना त्याच्यामध्ये असू शकते. सामुदायिक पठणामध्ये तर बहुतेक सामुदायिक इतर म्हणतात म्हणून मी म्हणतो, मला म्हणता येतं म्हणून मी म्हणतो, किंवा मला चांगलं वाटतं म्हणून मी लोकांमध्ये म्हणतो, एकटा पण म्हणतो. पण आतून ती भावना चांगली असेल, पण ती जागृत आहे का, त्याचा अर्थ लक्षात घेऊन आपण वंदना घेतो का, वंदन करतो का? वंदन नतमस्तक होणं, किंवा त्याला श- शरण शरण जाणं, है ना, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, त्याचा आश्रय घेणं. आता बुद्धाचा आश्रय घेणं म्हणजे कशाचा आश्रय घ्यायचा? तर बुद्ध म्हणजे बोध, बुद्ध म्हणजे जागृती. तर मग बुद्धाचा, बुद्ध तर काही समोर नाहीत ना, काय असे काही समोर बसले नाहीत व्यक्ती म्हणून. ते ज्यांचा आपण आश्रय घेणार, ते काहीतरी सांगणार, आपण ऐकणार, असं काही नसतं. आपण मूर्तीच्या समोर बसतो किंवा फोटोच्या समोर बसतो किंवा असंच म्हणतो. एखाद्या जिवंत बुद्धासारखे किंवा व्यक्तीसारखं काय आपल्याला तिथं कोणी सांगणारं नसतं, पण आपल्या मनातली ती 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 जी प्रतिमा असते, तिच्यावरची श्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धा ही प्रतिमेलाच असते, प्रतिमेवर असते. मान्यावर, त्याला मानणं म्हणतो आपण, मानतो तो. तर जागृत वंदना असेल तर ठीक आहे. कारण ती जागृती, ती जागृत वंदना म्हणजे समजून उमजून केलेलं पठण. जसं आता आपण हे पठणच केलेलं आहे. आपण धम्मपदाचं प्रत्येक गाथेचं पठणच करतो, म्हणजे एक एक प्रकारे हे वंदनेसारखंच आहे. धम्मपदाला आपण शरण
आहोत, त्याच्या आश्रयानं आपण चिंतन करतोय. तर ते एक प्रकारे वंदनच आहे. पण इथे आपण प्रत्येक गाथेच्या वेळेला, अगदी प्रत्येक शब्दाला आपण सती जोडतो, जागृती जोडतो. म्हणजे समजून घेतो आपण ते वास्तव काय काय म्हटलंय त्याला, काय काय म्हणतो तो शब्द, काय सांगतो तो शब्द, हे आपण समजून घेतो. आणि समजून घेणारी सती असते, जागृती असते, भान असतं. हम्म. असा श्रद्धा हा गुणधर्म आहे असं आपण पाहतो. श्रद्धा हा चित्त हे चित्त हे त्याला काहीतरी पाहिजे म्हणूनच ते चित्त आहे. चेतन चेतना, त्याला काहीतरी पाहिजे, त्याच्यात त्या इच्छा, आकांक्षा, श्रद्धा, ते सगळं आहे त्याच्यात, म्हणूनच ते चित्त आहे. आणि त्या चित्तामुळेच गती गती आहे. चित्तगती म्हणतो ना आपण. तर ती चित्तगती त्यातल्या ह्या गोष्टींमुळेच आहे. त्याच्यात जे पावित्र्याची भावना असते, ती भावनाच आहे. त्याचा संबंध श्रद्धेशी आहे. आणि ही प्रत्येकामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असते. त्याला आपण मानणं म्हणतो, मानतो. आपण मानतो, त्या गोष्टीला मानतो. श्रद्धा हा सगळा मानण्याचाच मुद्दा आहे. सगळे धर्म ह्या मान्यतेवर चाललेले आहेत, श्रद्धेवर चाललेले आहेत. एक बुद्ध धम्म असा आहे की जो माना, पण काय मानतो ते पहा. कशाला मानतो आपण? कशाला मानतो ते पहा. ते जर पाहिलं नाही तर ते मानणं अंधश्रद्धा झालं. आणि जे मानतो ते दिसतंय, कळतंय मला, मी काय करतोय, मी कशाला कशाला शरण आहे, कशाच्या आश्रयाने मी पुढे चाललोय, कशाच्या आधारानं मी पुढे चाललोय. ते बुद्ध, धम्म, संघ, धम्मपद, त्रिपिटक काय असेल ते, किंवा भिक्षू, किंवा आणखीन जे जे काही असेल धम्माशी संबंधित, किंवा कोणी सांगणार, ते सगळं आपण जागृतीपूर्वक ऐकतो, जागृतीपूर्वक पाहतो. तर हा वेगळा गुणधर्म आहे. त्यामुळे नुसती श्रद्धा उपयोगाची नाही. जागृत जागृती ही माणसाला, श्रद्धा ही मार्ग दाखवू शकते, परंतु जागृती ही हा मार्ग कुठे जातो हे दाखवू शकते. श्रद्धा ही अजागृत जरी असली तरी तो चित्ताची ओढ आहे ती. ती चित्ताची ओढ आहे, है ना. जसं आता कबीराने कसं मन लाग्यो यार फकीरी में. त्यांची जी ओढ आहे, त्यांची श्रद्धा ही फकीर फकीर राहण्यामध्ये, म्हणजे सगळं सोडून देणं, त्याच्यावर त्यांचं मन जडलेलं होतं. तर मन लाग्यो यार फकीरी में. पण का? त्यातून काय होणार? हे हे जो जाणतो, जाणीवपूर्वक करतो, तो बुद्ध आहे.
बुद्ध, बोध, जागृती हा प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त रूपात दडलेला गुण आहे. फक्त त्याला उजेडात आणणं, की किंवा त्या गुणाला डेव्हलप करणं, त्याला व्यापक बनवणं, त्याचा विस्तार होऊ देणं सर्व अस्तित्वामध्ये आणि व्यवहारामध्ये पण त्याचा विस्तार होऊ देणं, तीही बुद्ध धम्माची एक साधना आहे असं मी म्हणतो. म्हणजे जागृतीची साधना आहे. ते नसेल तर मग ते कोणीतरी करतंय म्हणून मी करतो. माझ्यावर तसे संस्कार आहे म्हणून मी ते करतो. मी मानतो म्हणून मी ते करतो. पण मी काय म्हणतो आणि माझ्यावर काय संस्कार आहेत आणि जे मी कोणाला तरी फॉलो करतो, कोणाचं तरी अनुकरण करतो, अनुसरण करतो, ते माझ्यात चित्त असल्यामुळे. म्हणजे मी हतबल आहे किंवा मी दुसरं काही करू शकत नाही, कारण ते चित्तच मला राबवतंय, चित्तच मला पळवतंय. ते चित्तच माझ्याकडून विचार पण करून घेतंय, ते चित्तच माझ्याकडून कर्म करून घेतंय, चित्तच मला बोलायला लावतं. ते चेतना, चैतन्य, जो जिवंतपणा, त्याला आपण संस्कार म्हणून पाहतो, जे काही त्याच्यामुळे जीवन चाललेलं आहे ना सगळं. परंतु हे जीवनाकडं मागे वळून पाहणं, आत उतरून पाहणं, त्या अंतरप्रेरणा शोधणं, संस्कार शोधणं, जे ज्याच्यातून ते सगळं मोटिवेशन आहे. संस्कार जे काहीतरी करायला लावतात ते संस्कार, ते मागे वळून पाहणं, ते थोडस व्यवस्थित पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहिलं पाहिजे. म्हणून इतिहास, आता याच्यात इतिहास येतो, संस्कारामध्ये इतिहास येतो खरं म्हणजे. म्हणजे आपल्या जीवनाशी संबंधित असलेला इतिहास, म्हणजे ज्याला आपण मेमरी म्हणतो. तर मेमरी सगळ्यात आठवत नाहीत, परंतु जे संस्कार आहेत, ते संस्कार म्हणजे भूतकाळ आहे. आणि भूतकाळाचं भान पाहिजे. भूतकाळाचं भान असल्याशिवाय वर्तमानाला आकार येत नाही, आणि वर्तमानाला आकार आल्याशिवाय सद्वर्तन होत नाही. सद्वर्तन जर नाही झालं तर मग भविष्यकाळ पण बिघडतो. म्हणजे सगळं जे आहे ते ह्या अ, या अ, जागृत बोधामध्येच सगळं काय आहे. भूतकाळातलं म्हणजे आपलं अस्तित्व, आपलं जीवन, हे पण आपल्याला त्या जागृतीच्या प्रकाशात पाहावं लागतं. कारण आपल्याला अनुभवाला येणारे सुख दुःख हे सगळे त्याच्यातच दडलेले आहे सगळे. ज्याला आपण डिस्टर्बन्स, विचलन, भय काय असेल नसेल ते सगळं कामवासना किंवा तुमचे तुमचे द्वेष, तुमची चीड, तुमची पळापळ, फडफड, धडधड काय असेल ते सगळं, विक्षिप्तता, खचून जाणं, ते सगळं त्याच्यामध्ये दडलेलं आहे. ते जागृतीच्या प्रकाशात आलं पाहिजे, अशी ही प्रॅक्टिस आहे, साधना आहे. किरण कांबळे सर, बोला. लेफ्ट झाले वाटतं. ओके. ठाणके सर. हं. जेव्हा एक प्रश्न असतो तेव्हा त्याला अनेक उत्तर असतात. कारण तो प्रश्न अनेक अनेक मुद्द्यातून तो प्रश्न निर्माण होतो. आता जसा तुमचा प्रश्न होता की आपण जे वंदना करतो मग ते कर्मकांडच आहे का? हो, हो.
तर ते कर्मकांड, जे कर्म करतो आणि सारखं सारखं जे करतो ते कर्मकांड. परंतु ते जागृतपणे करतो का, समजून उमजून करतो का, किंवा ते करायलाच पाहिजे का, नाही केलं तर आपण पुढे जाणार नाही का, हे सगळं समजून घेण्याचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्या काया वाचा मनाच्या कृतीचं भान आहे ते कर्मकांड. म्हणजे कर्मकांडाचं भान म्हणजे काही. हा, शिलाचरणाला शिलाचरण चरण जे आहे त्याला गती भेटते त्याला साधारणतः. हा, कारण शिलाचरणानंच ते आपल्याला तो पुढचा पुढे परिणाम जात भेटणार आहे, तो कर्मकांडाने नाही भेटणार. किंवा नाही. पंचशिलाचं पठण हे कर्मकांड होऊ शकतं. कारण तसं म्हणायला सांगितलं, तसं मला शिकवलं गेलेलं आहे, तसे माझ्यावर संस्कार आहे किंवा लोक करतात म्हणून मी करतो. पण ते पठण का करतो? तर त्या पठणानं मला नाही मिळणार काही. त्यातला त्यातले त्यातला मेसेज, त्यातला संदेश, त्यातले अर्थ समजून घेऊन ते जर मला माझ्यात उतरवता आले किंवा त्याच्याप्रमाणे मला करता आलं तर त्याचा लाभ आहे. नुसता कर्मकांडाने पठणानं काय होणार आहे? करायचं नाही असं नाही. ते शब्द आपल्या समोर आहेत म्हणून काही आपल्याला एक मार्गदर्शन तरी मिळतं. जसं आता आपण धम्मपदाचा अभ्यास केला, तर पठण त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते शब्द माहिती नाही झाले. तसं आपण जे वंदना करतो, जे पठण करतो, त्यातल्या शब्दामुळे आपल्याला त्यातला धम्म समजू शकतो. पण कधी ते शब्दांच्या अर्थामध्ये आपण उतरलो तर, त्याचं भान आपल्याला आलं तर, ते काय उच्चार करतोय मी, काय म्हणतोय मी, काय करतोय मी, याचं भान नसेल तर मग त्याच्यातून काही लाभ नाही. ते कर्मकांड आहे. आणि अशा श्रद्धेचा काही उपयोग नाही. ती श्रद्धाच आहे. आणि श्रद्धा असेल असं पण नाही, ते कर्मकांड पण आहे. इतर लोक करतात किंवा करायला पाहिजे, नाही तर लोक नावं ठेवतील, मी समाजाचा आहे असं वाटणार नाही, दिसणार नाही. मग त्याच्यातून मग मला असुरक्षितता वाटेल. माझं जेव्हा मी जेव्हा काही अडचणीत येईल, तेव्हा जो समाज धावून येतो, की आपल्याला मदत होते, ती त्यामुळेच होते की आपण समाजामध्ये रमत असतो. आधी आपण समाजासारख्या काही गोष्टी करतो म्हणून लोक मदत करतात. तर म्हणतात ना, शेजार धर्म. शेजार धर्म जो पाळतो त्याला शेजारी उपयोगाला येतात. तुम्ही शेजार धर्म नका पाळू, अडचणीच्या वेळेला शेजारी नाही येणार उपयोग आपल्याला धावून. अडचण म्हणून ते करावं लागतं. त्यामध्ये सुप्त भावना ती आहे. तसंच धार्मिक गोष्टी आहेत किंवा सामाजिक प्रथा आहेत, परंपरा आहेत. कारण समाज ही सुरक्षितता आहे. माणूस एकटा राहू शकत नाही. त्याला कुणाचा तरी आधार लागतो. मग एका व्यक्तीचा असेल असेल, कुटुंबाचा असेल, नाही तर समाजाचा असेल, किंवा देशाचा असेल. म्हणून आपण कायदा पाळतो. कारण तो राष्ट्रीय समाज आहे. राष्ट्र म्हणजे एक राष्ट्रीय समाज आहे. त्याचा कायदा आहे. कायद्याचं बंधन आपल्यावर आहे नागरिक म्हणून. तो कायदा आपण पाळला नाही तर आपण गुन्हेगार ठरतो. आणि गुन्हेगार ठरतो तर समाजानंच निर्माण केलेला कायदा आपल्याला शिक्षा देतो. आणि म्हणून आपण कायदा पाळतो, कारण आपल्याला शिक्षा नको असते. शिक्षा म्हणजे दुःख आहे. शिक्षा म्हणजे यातना आहे, कष्ट आहे, दंड आहे किंवा जेल आहे.
आणि जेलमधलं जे जीवन असतं ते तुमचा गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे ते शिक्षा असते. हे सगळं नको म्हणून माणूस कायद्याला घाबरतो. परंतु ज्याला काय म्हणतात, जो कायदा मानत नाही, तो कायदा तोडतो त्यालाही शिक्षा मिळते, आणि चुकून कायदा तोडला त्यालाही शिक्षा मिळू शकते. पण चुकून झालं तर कोर्ट त्याला थोडी हे करतो, म्हणजे त्याच्याविषयी सॉफ्ट असतं. पण मुद्दाम जर केलं, जाणीवपूर्वक गुन्हा केला, तर मग त्याला शिक्षा जास्त असते. असं म्हणजे असं कायदा सांगतो. कायदा म्हणजे अं, गुन्ह्याचा हेतू पुरस्सर गुन्हा केलाय का घडला तो, चुकून घडला, किंवा संरक्षणासाठी गुन्हा केला, नाही का. आता एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल आणि तिने जर त्याचा खून केला, तर संरक्षणासाठी केला असं म्हटलेलं आहे. एखाद्याला कोणी मारहाण करतं, तर स्वतःला वाचवण्यासाठी तो परत त्याला प्रतिकार करतो. त्याला मारायचं नसतं, परंतु संरक्षणासाठी, तो स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो तसं करतो. तर अशा काही गोष्टी आहेत. पण शेवटी कसं असतं की हे सगळं कायदा म्हणून पाळतो, हे तर ती एक ती कायद्याची मान्यता म्हणजे समाज मान्यताच आहे ती. कारण कायदा हा राष्ट्राचा असतो. घटना राष्ट्राची आहे. घटनेनुसार नाही वागलं म्हणजे आपण तर समाजाला मानत नाही, त्या राष्ट्राला मानत नाही. म्हणजे आपण तेवढ्यापुरते त्या राष्ट्राचे नागरिक नसतो. तुम्ही नागरिकत्व आहे, पण नागरिकाचे कायदे नाही पाळले, तर मग तो गुन्हा आहे. म्हणजे अशा या सगळ्या संमिश्र गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये जगताना. आणि हे सगळ्या गोष्टी आपण विचार करत नाही, कारण त्यात कधी कधी भानही नाही, आपण नागरिक आहोत म्हणजे काय आहोत, किंवा आपण समाजात असतो म्हणजे काय असतो, आपण कुटुंब म्हणजे काय, ते कशामुळं, त्याची काय मागची भूमिका काय, किंवा काय प्रेरणा काय, हे सगळ्या गोष्टी आपण सगळ्याच विचारात नसतोय घेत आपण, कारण सती नाही, भान नाही, जगण्याचं भान नाही. त्याच्यात श्रद्धेचे भान नसलं, मग ते अंधश्रद्धा बनते. असे ते गुंतागुंतीचे मुद्दे आहेत, कारण ही मानसिकता ही गुंतागुंतच आहे. ती गुंतागुंत सोडवता आली पाहिजे. मग ते जीवनाला काही आकार मिळतो, आणि आपलं कर्म जे आहे, कायिक वाचिक मानसिक कर्म जे आहे, ते व्यवस्थित होतं. बेभान अवस्था काही कामाची नाही. ती मृतवत अवस्था म्हटलेलं आहे. अप्पमादो अमत पदम. जी अप्पमाद म्हणजे बेभान अवस्थाच आहे ती. म्हणजे सॉरी, पमाद ही बेभान अवस्था आहे. अप्पमादो अमत पदंग पमादो मच्छुनो पदंग. जो बेभान असतो, जो चुका करतो, प्रमादात आहे, भान नाही, तर ती मृतवत अवस्था आहे. ती मेल्यासारखीच कृती आहे, कारण तो का करतो हे त्याला कळत नाही. आणि अप्पमाद हे अमृतपद आहे, म्हणजे अमरपद आहे. म्हणजे ती माणसं खरी जिवंत आहेत, जी जागृत असतात, जी सतीमध्ये असतात, अप्रमादामध्ये असतात, तीच खरी जिवंत असतात. बाकी सगळी मृतवतच असतात. म्हणजे सती नसलेली अवस्था, भान नसलेली अवस्था ही मृतवत अवस्था आहे. कारण त्याच्यात तो काय करतो तेच त्याला कळत नाही. काय बोलतो, कसा वागतो, काय विचार करतो, काय मानतो, कशावर श्रद्धा आहे, याचं ज्याला भान नाही, ती मृतवत. आता ती श्रद्धा परत मृतवत श्रद्धा आहे. आता मृतवत म्हणजे मेलेल्या माणसाची श्रद्धा नाही, ज्याचं आपल्याला भानच नाही, ती एक मृत चित्तावस्था आहे ती. पण तिला जागृत करता येऊ शकतं. तो माणसातला एक
निसर्गामुळेच मिळालेला एक नैसर्गिक सद्गुणपणा आहे की तो जीवन जाणू शकतो, त्या बेभान अवस्थेला भानावर आणू शकतो, अजागृत अवस्थेला जागृत करू शकतो आणि तिला पूर्णत्वाला नेऊ शकतो. ते सम्यक संबुद्ध, संपूर्ण जागृत, असा तो मुद्दा आहे.